नमस्कार. आज बियॉन्ड द स्क्रिप्ट या विशेष सिरीज मध्ये इंटरव्ह्यू घेतोय स्मित शिवलकर. रत्नागिरीचा एक सुपरस्टार खेळाडू. अंडरम क्रिकेट असेल, ओरम क्रिकेट असेल, अंडरम ओपन या अंदाजी उत्कृष्ट गोलंदाजी करून अनेक मॅन ऑफ द सिरीजचे सायकली पटकावणारे खेळाडू. नमस्कार स्मित. नमस्कार. सर्वप्रथम रत्नागिरीवरून कांजूरमार्ग खूप लांबचा प्रवास करून या मॅच साठी आलास. तर सर्वप्रथम तुझं स्थानिक संघाचं नाव काय? एन्जॉय रत्नागिरी. एन्जॉय रत्नागिरी. या वर्षी मी पाहिलं एसपीएल म्हणजे सोमेश्वर प्रीमियर लीग जी रत्नागिरीमधली एक सर्वात मोठी टुर्नामेंट आहे ती तुम्ही जिंकलीत. तर त्यामध्ये तुझा खूप महत्वाचा वाटा होता, त्याच्याबद्दल काय सांगशील? ते एक आमचं सर्वात रत्नागिरीत मधली प्रथम मोठी ट्रॉफी असते. ते आम्ही सगळे ट्रॉफी जिंकलो होतो रत्नागिरी, फक्त ती ट्रॉफी जिंकायचं आमचं एक स्वप्न होतं, त्या वर्षी आमचं पूर्ण झालं. त्यामुळेच मॅच जिंकल्यानंतर सेलिब्रेशन देखील तेवढंच जोरात झालं होतं. आणि त्यानंतर रत्नागिरीचा तू सुपरस्टार आहेसच, परंतु तुझ्या फेवरेट बॅट्समन कोण आहे रत्नागिरी ऑल ओव्हर महाराष्ट्र अंडरम क्रिकेट मधला? आप्पा शिर्के. अप्पा शिर्के. कुठून आणि खेळतात एक सांग? फिरोज सिंदगी. फिरोज ठेवणे. ओके. म्हणजे सर्वात वेगवान गती गोलंदाज कोण आहे? फैजान मुल्ला. आताच पहिला सिनान होता, पण आता सिनान कामासाठी जॉबसाठी बाहेर गेल्यामुळे आता फैजान मुल्ला आहे. एक सलीम गडकरी. ओके, सलीम गडकरी. तुझं सर्वात फेवरेट इनिंग? क्रीडा संकुलला 50. आणि आता खेळ नवी मुंबईमध्ये सर्वात पहिल्यांदा. पहिलीच इनिंग असेल. आलास, खूप छान खेळलास, कॉमेंटेटर देखील कौतुक केलं. त्यानंतर तुझा पहिल्या मॅन ऑफ द सिरीजची सायकल किंवा एखादं विशेष गिफ्ट जे तुला आठवत असेल? सिरीज पहिल्यांदा मी करबुड्यात घेतली होती. पहिल्या 2 करबुड्यात घेतल्या. त्यानंतर बाकी सगळी गोवा सगळीकडे घेतल्या. टोटल 5 सायकल घेतल्या सिरीजला. ओके. म्हणजे रत्नागिरीचा सायकल मॅन म्हणून तुम्ही जसं मुंबईचा सायकल मॅन शुभम लोखंडे, तसं रत्नागिरीचा सायकल मॅन तुम्ही स्मित शिवलकरला म्हणू शकता. त्यानंतर एखादी स्पर्धा जी तुला खेळायची आहे अजून? फक्त वाईकट्टा मुंबई. वायकट्टा. आपण आलात, मला मुलाखत दिली त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.